नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। एमपीएससी परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा झेंडा बार्शीचा आशिष बारकुल व पंढरपूरचा महेश जमदाडे अव्वल। आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे अपहरण आणि सुटका, 5 तासात संपले अपहरण नाट्य। माढ्याची जागा भाजपच जिंकणार, नामदार सुभाष देशमुख यांचा विश्वास। दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करा, आमदार गणपतराव देशमुख यांच्या टंचाई आढावा बैठकीत सूचना। ट्रॅव्हल्सच्या काचा फोडून चालकास मारहाण आणि शिवरायांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घ्या, प्रियांका जाधव यांचे आवाहन। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ऑगस्ट 2018 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या 136 पदांचा अंतिम निकाल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आला। यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा आशिष बारकुल हा राज्यातून प्रथम आला, तर पंढरपूर तालुक्यातील जेणवाडीचा महेश जमदाडे हा मागासवर्गीयातून राज्यात प्रथम आला आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यातील 37 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती। राज्यसेवेची पूर्व परीक्षा 1,96,695 उमेदवारांनी दिली होती। त्यातून मुख्य परीक्षेसाठी 2,381 विद्यार्थी पात्र ठरले। मुलाखतीसाठी निवडण्यात आलेल्या 427 विद्यार्थ्यांमधून अंतिम 136 विद्यार्थ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे। तर महेश जमदाडे हे बार्शीच्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। आशिष बारकुल हा बार्शीतील रहिवासी असून तो पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता। आशिषचे आई वडील शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। दरम्यान जमदाडे यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। पंढरपूर अध्यापक विद्यालयातून DTED केले आहे। दोघांच्या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे। पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील आश्रम शाळेत एका 6 वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आणि अवघ्या 5 तासात पंढरपूर तालुका पोलिसांनी या नाट्याचा पर्दाफाश केला। या प्रकरणातील अपहरण करण्यात आलेल्या वेदांत यास आईच्या ताब्यात देत अपहरणकर्त्यास ताब्यात घेतले। हा प्रकार बुधवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी घडला असून बुधवारी रात्री हे अपहरण नाट्य संपुष्टात आले। पंढरपूर तालुक्यातील तारापूर नाला येथील आश्रम शाळेतील वेदांत सतपाल वायकर हा अकलूज येथील विद्यार्थी इयत्ता 1लीच्या वर्गात शिकत होता। ही आश्रमशाळा निवासी असल्याने गेल्या 9 महिन्यापासून वेदांत या शाळेच्या वसतिगृहात राहत होता। वेदांत यास भेटण्यासाठी अधूनमधून त्याची आई काजल वायकर राहणार जोशी गल्ली अकलूज आणि करकम येथील राहुल भोसले हे येत होते। या दोघांनाही वेदांतचे वर्ग शिक्षक आणि इतर शिक्षक ओळखत होते। बुधवारी मात्र या शाळेमध्ये अनोखा प्रकार घडला। दुपारी 3:30च्या सुमारास नेहमीप्रमाणे राहुल भोसले एका अनोळखी इसमासोबत शाळेमध्ये आला। वेदांतच्या वर्ग शिक्षकांना वेदांत यास वडापाव खाऊ घालून आणतो असे सांगून शाळेबाहेर घेऊन गेला। बराच वेळ होऊनही वेदांत शाळेत आलाच नाही। वर्ग शिक्षक वसगुंडे यांनी वेदांतच्या शाळेच्या परिसरात आणि शाळेबाहेरचा शोध घेतला, परंतु तो शाळेत आढळून न आल्याने शाळेचे मुख्याध्यापक सुधीर शंकर कडी यांना झालेला प्रकार सांगितला। काही वेळातच वेदांतची आई काजल हिचा वसगुंडे यांना फोन आला। राहुल भोसले यांनी वेदांत यास खल्लास करेन अशी आपणास फोनवरून धमकी दिली आहे। आपण वेदांतला राहुलच्या ताब्यात का दिले अशी विचारणा तिने केली। हा प्रकार लक्षात येताच आश्रमशाळेचे वसतिगृह अधीक्षक विजय घोडके यांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली आणि रीतसर फिर्याद दाखल केली। पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे जोरदार फिरवली गेली। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोलापूर, बार्शी, पंढरपूर, अकलूज आणि नान्नज आदी ठिकाणी कसून शोध घेण्यात आला आणि अवघ्या 5 तासातच अपहरण करण्यात आलेल्या वेदांत आणि अपहरणकर्ता राहुल भोसले यास बार्शी येथून ताब्यात घेण्यात आले आणि हे अपहरण नाट्य संपले। लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशा राजकीय घडामोडी जास्त वेगात घडू लागल्या आहेत। राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना माढ्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने आपण पूर्ण ताकदीने माढ्यातून लढणार असून आम्हाला विश्वास आहे की
आम्ही भाजपचा उमेदवार या मतदारसंघातून निवडून आणू असे सुभाष देशमुख म्हणाले. शरद पवार यांच्या विरोधात तीव्र लढत देऊन भाजपच्या सुभाष देशमुख यांनी 2009 साली माढा मतदारसंघातून 2 लाखापेक्षा अधिक मते मिळवली होती. आताही शरद पवार यांच्या विरोधात त्यांचेच नाव अधिक चर्चेत आहे. आपण शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढणार का असा प्रश्न सुभाष देशमुख यांना विचारला असता त्यांनी त्या प्रश्नाला बगल दिली आहे. पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडणुकीत विजयी बनवण्याचा आमचा संकल्प आहे. त्यामुळे कोणीही उमेदवार असला तरी आम्ही त्याचा प्रचाराचे काम करून त्याला निवडून आणण्याचे काम करू असे म्हणत सुभाष देशमुख यांनी मूळ प्रश्नाला बगल दिली. शरद पवार यांच्या विरोधात भाजप कोण उमेदवार देणार हा प्रश्न महत्त्वाचा बनत चालला आहे. तसेच याबाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात भीषण चारा टंचाई निर्माण झाल्याने पशुपालक अडचणीत सापडलेला आहे. त्या संदर्भात प्रशासनाने अर्ज व प्रक्रियेमध्ये वेळ न वाया घालवता येत्या 8 दिवसात चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरू कराव्यात. रोजगार निर्मितीसाठी गाव स्तरावर विहिरी, पाझर तलाव, रस्त्याची कामे सुरू करावीत. पाणी मागणी आल्यानंतर तात्काळ टँकर सुरू करावेत. दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना आमदार गणपतराव देशमुख यांनी टंचाई आढावा बैठकीत प्रशासनात दिल्या. भीषण दुष्काळी परिस्थितीत चारा पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून काल गुरुवार 14 रोजी पंचायत समिती बचत भवन या ठिकाणी आमदार गणपतराव देशमुख यांनी विविध विभागांच्या शासकीय खाते प्रमुखांकडून टंचाई बैठकीत आढावा घेतला. चालू वर्षी तालुक्यात केवळ 35% पाऊस झाला असून जनावरांचा चारा, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पीक विमा योजनेचा थेट शेतकऱ्यांचा फायदा होण्याकरिता विधानसभेत प्रश्न उपस्थित करून दुष्काळी अनुदान संदर्भात सरकारला जाब विचारणार आहे. टेंभू म्हैसाळ योजनेतून उन्हाळी पाळीचे पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. केंद्र व राज्य सरकारच्या सवलतीचा लाभ तालुक्यातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही आमदार गणपतराव देशमुख यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याअभावी पशुपालक मोठ्या संकटात आहे. चारा छावणीचे 13 अर्ज महसूल विभागाला प्राप्त झाले होते, परंतु त्यातील 12 अर्जामध्ये त्रुटी आढळल्या आहेत. अटींची पूर्तता केलेल्या फक्त एकच अर्जाचा प्रस्ताव आला आहे. शासनाचा आदेश होऊन देखील जनावरांच्या चारा आणि पाण्याची सोय करण्यासाठी चारा छावण्या सुरू झाल्या नसल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तालुक्यातील 61 गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. यावर्षी 2,35,00,000 रुपयांच्या पाणीपट्टीची वसुली करण्याचे उद्दिष्ट असले तरी काल अखेर 1,25,00,000 रुपयांची वसुली झाली आहे. तालुक्यात 750 शेततळ्यांचे नियोजन असून 342 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी 280 शेततळ्यांना मंजुरी मिळाल्याचे तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी सांगितले. कट मारल्याच्या कारणावरून अज्ञात 5 इसमांनी ट्रॅव्हल्स अडवून काचा फोडून चालकास लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. भिवाजी उदयसिंह मोरे राहणार पिंपळगावली, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी हे 14 फेब्रुवारी रोजी MH38X6026 ही खुराना ट्रॅव्हल्स घेऊन जात असताना दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अंधळगाव येथे स्पीड ब्रेकर जवळ 3 मोटारसायकल आडव्या लावून 5 अनोळखी लोकांनी ट्रॅव्हल्स अडवून ट्रॅव्हल्सच्या समोरील काचावर दगडफेक करून काचा व आरसा फोडून नुकसान केले व चालकास ड्रायव्हरच्या साईडने दरवाजा उघडून खाली उतरून तू आमचे मोटरसायकलला कट का मारला असे म्हणून लाथाबुक्क्याने मारहाण केली व अंगावरील कपडे फाडून पाठीत, तोंडावर, डोकीवर मारहाण करून शिवीगाळी व दमदाटी केली. त्या 5 जणांच्या तोंडाचा दारू पिल्याचा वास येत होता अशी फिर्याद चालक भिवाजी मोरे यांनी मंगळवेढा पोलिसात दिल्याने पोलिसांनी अज्ञात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस नाईक घोंगडे हे करीत आहेत. कपाळाला चंद्रकोर, हाफ भायाचे शर्ट घालून, शिवमाळा गळ्यात घालून शिवाजी महाराजांच्या भक्तीचे प्रदर्शन करण्यापेक्षा शिवरायांच्या विचारांचे विचार डोक्यात घ्यावे व त्यांचे अनुकरण करावे असे प्रतिपादन कोल्हापूर येथील व्याख्याता प्रियांका जाधव पाटील यांनी केले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने गुरुवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता स्वराज्य प्रेरिका मा जिजाऊ साहेब या विषयावरील आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रियांका जाधव पाटील म्हणाल्या की राष्ट्रमाता जिजाऊ या विज्ञानवादी विचारांच्या होत्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात पन्हाळ्याच्या वेढ्यात असताना राज्यकारभाराची धुरा आपल्या हाती घेतली होती. त्याचबरोबर औरंगजेबाच्या नजरकैदेत असताना सुद्धा राज्यकारभाराची सूत्रे चालवली होती. या प्रसंगी पन्हाळगडच्या वेढ्यातील शूरवीर शिवा काशीदाच्या
जीवनावरील प्रसंग सांगताना हृदयस्पर्शी प्रसंग कथन करून श्रोत्यांना भावनिक केले। पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर। एमपीएससी परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा झेंडा बार्शीचा आशिष बारकुल व पंढरपूरचा महेश जमदाडे अव्वल। आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे अपहरण आणि सुटका, 5 तासात संपले अपहरण नाट्य। माढ्याची जागा भाजपच जिंकणार, नामदार सुभाष देशमुख यांचा विश्वास। दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करा, आमदार गणपतराव देशमुख यांच्या टंचाई आढावा बैठकीत सूचना। ट्रॅव्हल्सच्या काचा फोडून चालकास मारहाण आणि शिवरायांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घ्या, प्रियांका जाधव यांचे आवाहन। हे होताच बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।